श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले 7वे पर्व संभव पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. काल आपण 100 कौरवांची नावे ऐकली आणि पांडवांचा जन्माचा अंशावतरण ऐकले. आज आपण आता पुढे वाचूया. वरच्या या नावाचा जो विख्यात सोमपुत्र होता तो अर्जुनाचा अतुल कीर्ती पुत्र अभिमन्यू झाला. या वरच्या नामक सोमपुत्राच्या पृथ्वीवरील अवताराच्या संदर्भात चंद्र देवांना जे म्हणाला होता ते तुला कथन करतो. हा माझा पुत्र मला प्राणाहूनही अधिक प्रिय आहे. तसेच असे असले तरी देवांचे कार्य करणे हे आपले कर्तव्यच आहे. पृथ्वीवर अवतीर्ण झालेल्या असुरांचा वध आपण केलाच पाहिजे. यासाठी आपण वरच्याच्या बाबतीत एक संकेत केला पाहिजे आणि तो संकेत आपण कधीही मोडता कामा नये. तो संकेत असा की हा माझा पुत्र म्हणजे देवांचे असुर विनाशाचे कार्य सिद्धीला नेण्यासाठी पृथ्वीवर अवतार घेईलच, पण तो फार काळ पृथ्वीवर राहणार नाही. नारायणाचा सखा असलेला नर इंद्रपुत्र अर्जुनाच्या रूपाने पांडूच्या प्रतापी पुत्र होईल. वरचा या पांडुपुत्र अर्जुनाचा पुत्र होईल आणि तो अगदी बालवयातच पृथ्वीवर महारथी म्हणून गाजेल. हे अमरश्रेष्ठानो, अर्जुनाचा हा पुत्र पृथ्वीवर फक्त 16च वर्षे राहील. तो 16 वर्षांचा झाल्यावर कौरव पांडवांचा घोर संग्राम होईल. त्या संग्रामामध्ये तुमचे अंश क्षत्रिय वीरांच्या संहाराचे कार्य तडीस नेतील. ज्या विशिष्ट वेळी नर आणि नारायण म्हणजेच अर्जुन आणि कृष्ण हे दोघेही संग्रामात उपस्थित नसतील तेव्हा चक्रव्यूहाची रचना करून पृथ्वीवर अवतरलेले ते असुर हे देवांनो तुम्हाला लढावयास लावतील. त्यावेळी माझा पुत्र म्हणजेच अभिमन्यू सर्व वीरांना परतवून लावून त्या अभेद्य चक्रव्यूहामध्ये घुसेल आणि त्यात संचार करील आणि महारथी वीरांचे तो निर्दालन करील. अवघ्या अर्ध्या दिवसातच तो शत्रू सैन्याचा 4था हिस्सा गारद करील. नंतर असंख्य महारथी वीर एकवटून त्याच्यावर चाल करून जातील आणि सूर्य मावळण्याच्या बेताला तो महावीर म्हणजे अभिमन्यू मजकडे परत येईल. युद्धात पडेल. वंशाचे सातत्य पुढे चालू ठेवणारा एक पुत्र त्याला होईल आणि नष्टप्राय झालेला भारतवंश तो पृथ्वीवर कायम ठेवेल. चंद्राचे हे बोलणे ऐकून तथास्तु असे देव म्हणाले आणि ताराधीप चंद्राला अभिवादन करून ते सारे निघून गेले. राजा जन्मेजया, अशा प्रकारे तुझ्या पितामहाच्या म्हणजेच अभिमन्यूच्या जन्माचा वृत्तांत मी तुला कथन केला आहे. महारथी दृष्टद्युम्न हा अग्नीचा अंश होय. शिखंडी हा पूर्वी स्त्री असलेला राक्षस होता हे तुला माहीत असू दे. हे भरतश्रेष्ठा, द्रौपदीचे 5 पुत्र विश्वेदेवांचे अंश होते. प्रतिविंध्य, सूतसोम, श्रुतकीर्ती, नकुलपुत्र शतानिक आणि प्रतापी श्रुतसेन हे ते 5 पुत्र होत. यदुकुलातील शूर हा वासुदेवाचा पिता होता. या शूराची
पृथा नावाची कन्या होती. तिच्या सौंदर्याला पृथ्वीत दुसरी जोड नव्हती. कुंतीभोज राजा या शूराचा आतेभाऊ होता. कुंतीभोजाला अपत्य नसल्यामुळे मी आपले पहिले अपत्य तुला दत्तक देईन असे शूराने त्याला वचन दिले होते. त्यामुळे शूराने आपली पहिली मुलगी जी पृथा ती पूर्वी दिलेले वचन पाळण्यासाठी कुंतीभोज राजाला दत्तक म्हणून दिली. पृथा आपल्या पित्याच्या घरी राहत असता ब्राह्मणांची आणि अतिथींची पूजा करण्याचे काम तिच्यावर सोपविले होते. व्रताचे कठोर पालन करणाऱ्या उग्र प्रकृती रुद्रावतार ब्राह्मणाची परिचर्या करण्याचा प्रसंग एकदा तिच्यावर आला. काही गूढ हेतू मनात धरून तो ब्राह्मण धर्माचरणात मग्न होता. त्याचे दुर्वास हे नाव तिला नंतर समजले. त्या अत्यंतिक मनोनिग्रही ब्राह्मणाला तरतरेच्या प्रयत्नांतिक तिने संतुष्ट करून घेतले आणि येणेप्रमाणे संतुष्ट झाल्यावर त्याने तिला एक अभिचार मंत्र दिला. इतकेच नाही तर त्या मंत्राच्या विनियोगाचा विधी देखील सांगितला आणि भगवान दुर्वास ऋषी तिला म्हणाले, सुभगे, मी तुझवर संतुष्ट आहे. हा मंत्र उच्चारून ज्या कोणा देवाचे तू आवाहन करशील त्या देवाच्या प्रसादाने तुला पुत्र होतील. दुर्वास ऋषी असे म्हणाल्यावर पृथेला म्हणजेच कुंतीला कुतूहल वाटले आणि ती कुवार म्हणजे कुमारी होती तरीसुद्धा सूर्यदेवाचे तिने आवाहन केले आणि तिने आवाहन केल्याबरोबर जगताला प्रकाश देणाऱ्या भगवान सूर्यापासून तिला गर्भ राहिला. अशी सर्व शस्त्रधारी वीरामध्ये श्रेष्ठ असलेल्या प्रत्यक्ष देवपुत्रासमान कांती असलेला जन्मतःच कवचकुंडलांनी मंडित असलेला सूर्याप्रमाणे दैदिप्यमान सर्वांग सुंदर असा पुत्र तिला प्राप्त झाला. या पुत्राचा जन्म होताच आपल्या आप्तेष्टांचे तिला भय वाटले आणि झालेला प्रकार कोणालाही कळू नये म्हणून तिने त्या यशवंत अर्भकाला पाण्यात सोडून दिले. पाण्यात सोडून दिलेले ते अर्भक अधिरथाला सापडले. राधा नावाची अधिरथाची पत्नी होती. हा राधेचाच पुत्र आहे अशी त्याने स्वतःची समजूत करून घेतली. त्या दोघा पती पत्नींनी वसुषेण असे त्याचे नाव ठेवले आणि तेच त्याचे नाव सर्व जगात विख्यात झाले. त्या दोघांनी त्याचा उत्कृष्ट प्रतिपाळ केला आणि तो सर्व अस्त्रांच्या विनियोगाच्या बाबतीत प्रवीण झाला. तसेच सर्व वेदांमध्ये वेदांगांचे त्याने अध्ययन केले. ज्यावेळी त्याचे अध्ययन चालू असे त्यावेळी ब्राह्मणांना त्याच्याकडून अमुक एक मिळाले नाही असे कधीच झाले नाही. प्राणिमात्राचा आधार असलेल्या इंद्राने एकदा ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि आपल्या पुत्रासाठी म्हणजे अर्जुनासाठी त्याने कर्णाजवळ त्याला जन्मतःच प्राप्त झालेली कवचकुंडले मागितली. कसलाही विचार न करता कर्णाने कवच म्हणजे चिलखत आपल्या अंगापासून उसकटले आणि कुंडले कानांमधून हिसडली आणि ती इंद्राला देऊन टाकली. या त्याच्या अघटित करणीने इंद्राला आश्चर्याचा धक्का बसला आणि त्याने कर्णाला एक दिव्य व अमोघ शक्ती म्हणजेच अस्त्र बहाल केली आणि त्याला तो म्हणाला, ही शक्ती फक्त एकाच वीराचा घात करण्यासाठी आहे. देव, असुर अथवा मनुष्य यांच्यापैकी किंवा गंधर्व, नाग, राक्षस यांच्यापैकी ज्या एकावर ही शक्ती तू फेकशील तो तत्काळ मरेल. पूर्वी कर्णाचे वसुषेण हे नाव जगात विख्यात होते, पण कानातून कुंडले त्याने हिसडून घेतली म्हणून तेव्हापासून तो
वैकर्तन कर्ण झाला. कवच परिधान केलेला जो महायशस्वी पुत्र कुंतीच्या उदरी जन्माला तो कर्ण या नावाने विख्यात झाला. हा कुंतीचा पहिला पुत्र होय. राजश्रेष्ठ जन्मेजया तो वीर अधिरथ सुताच्या म्हणजेच अधिरथ सुताच्या घरी लहानाचा मोठा झाला. हा पुरुष श्रेष्ठ सर्व शस्त्रधारी वीरांचा अग्रणी होता व प्रत्यक्ष सूर्याचा भाग्यशाली अंश होता. शत्रूंचे निर्दालन करणारा हा कर्ण दुर्योधनाचा मित्र होता आणि त्याचा सचिवही होता. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या